मोटरसायकल चोरी करणारा आरोपी चेरबंद करून आडगाव पोलीस स्टेशन येथील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त गुन्हे, तसेच माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर, पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेस आदेश दिलेले आहेत. दिनांक 10/3/2026 रोजी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल चोरी झाल्याबाबत आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 100/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली यामाहा कंपनीची R15 मोटरसायकल ही नंदुरबार येथे राहणारा आरोपी निमजा पाडवी वापरत असून तो मुक्काम पोस्ट उर्मिला माळ, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार येथे असल्याबाबत माहिती श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी लागलीच माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप ननवरे व चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वंजिरे अशांना जिल्हा नंदुरबार येथे पाठवून नमूद पथकाने नंदुरबार येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे मुक्काम पोस्ट उर्मिला माळ, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार येथे सापळा लावून संशयित आरोपी निजमा पाडवी यास यामाहा कंपनीची R15 मोटरसायकल सह पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव निजमा वण्या पाडवी, वय वर्ष 19, राहणार मुक्काम पोस्ट उर्मिला माळ, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार असं सांगितलं. त्याचे ताब्यात मिळून आलेली 1 लाख रुपये किमतीची मोटरसायकल सह ताब्यात घेऊन आरोपीने दिलेल्या कबुलीवरून आडगाव पोलीस ठाणेकडील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीतास नाशिक येथे आणून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात मुद्देमालासह हजर केला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त माननीय श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप ननवरे व चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वंजिरे अशांनी केलेली आहे.